हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले माझा पर्सनल मोस्ट फेवरेट असा टी केक, जो की मी चहासोबत खूप जास्त एन्जॉय करते। हा केक मी घरी बनवलेल्या लोण्याच्या गोळ्यापासून करते, त्यामुळे हा खूप जास्त डिलिशियस लागतो। हा केक बनवण्यासाठी मी घेते 1 कप लोणी, 1 कप मिल्क पावडर, त्यामध्ये मी ॲड करणार आहे 1.5 कप बारीक करून घेतलेली साखर। त्याऐवजी तुम्ही 1.5 कप गूळही यूज करू शकता। फक्त गूळ तुम्हाला पाण्यामध्ये थोडा मेल्ट करून घ्यावा लागेल, जेणेकरून तुम्हाला त्या केकमध्ये लम्स मिळणार नाहीत। या सगळ्या गोष्टी एकत्र करून मी बीट करते आणि त्यामध्ये मी ॲड करणार आहे 3 कप गव्हाचं पीठ। तुम्ही 3 कप गव्हाच्या पिठाऐवजी देखील 1 कप ओट्स आणि 1 कप नाचणीचं पीठ त्याच्यामध्ये यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला अजून हेल्दी असा केक मिळेल। केकच्या बॅटरला हवी तशी कन्सिस्टन्सी मिळण्यासाठी मी त्याच्यामध्ये हलकंसं असं गरम करून घेतलेलं पाणी ॲड करते, जोपर्यंत मला केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी मिळत नाही। त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे 1 कप बेकिंग पावडर। पुन्हा मी बॅटर बीट करते आणि त्यामध्ये ॲड करते थोडंसं असं एसेन्स। मी व्हॅनिला एसेन्स ॲड केलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार एसेन्स ॲड करू शकता। त्यामध्ये मी परत टाकलेलं आहे 1 कप सोडा। त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी पुन्हा पाणी टाकते आणि बॅटर बीट करून घेते। मला 2 केक करायचे होते, कारण मी 2 केक करून एका वीकसाठी त्याला स्टोअर करून ठेवते। त्यामुळे मी 2 डब्यांना ग्रेस केला आणि त्यामध्ये बॅटर ट्रान्सफर केलं। प्रीहीट केलेल्या कढई आणि पातेल्यामध्ये मी दोन्ही केक 1 तास चांगले बेक करून घेतले। चाकूने चेक केलं तर माझा चाकू क्लीन आला, म्हणजे माझे दोन्ही केक खूप छान पद्धतीने बेक झालेले आहेत। अँड दिस इज इट, आपला केक तयार झालेला आहे, जो की तुम्ही चहा किंवा दुधासोबत रोज सकाळी एन्जॉय करू शकता। हेल्दी आणि डिलिशियस असा मस्त गव्हाने बनवलेला घरच्या लोण्यापासून बनवलेला हा केक आहे, त्यामुळं याच्याकडून तुम्हाला कोणत्याही कंप्लेंट्स येणार नाहीत। तुम्ही विसरून जा टोस्ट चहा खारी काय असतं ते। नक्की ट्राय करा। थँक्यू सो मच, सी यू सून।